तर मग काय तुमची देखील पावभाजी माझ्यासारखीच एकदम फेवरेट आहे का? म्हणजे मी एकदा बनवली ना, तर मी 2 टाईम खाते एवढी माझी फेवरेट आहे. चला तर मग पावभाजी बनवायला घेऊया. तर एक कुकर घेतलाय त्याच्यामध्ये सर्वात आधी फ्लावर टाकून घ्यायचा, बटाटा टाकून घ्यायचा, गाजर, बीट आणि वाटाणा टाकून घेतला. सोबतच चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला. सुरुवातीला 1 चमचा तेल देखील टाकलं होतं आणि आता याला चांगलं 2-3 मिनिटं परतून नंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाणी खूप जास्त नाही टाकायचं. आणि आता आपण याच्या सिट्ट्या काढून घेऊ. दुसरीकडे इथे लाल मिरच्या भिजत टाकल्या होत्या आणि सोबतच लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आणि इकडे बघू शकता आपला कुकर देखील झाला आहे. भाज्या मस्त अशा मॅश करून घ्यायच्या. आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि बटरशिवाय तर पावभाजी होणार नाही. बटर टाकून घ्यायचं. सोबतच जिरं टाकून घेतलं, एक तेजपान टाकून घेतला, बारीक चिरलेला कांदा टाकायचा, 2 मिनिटं परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतली. आता याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे. कलर चेंज होईपर्यंत म्हणजे एकदम डार्क कलर करायचा नाही आहे. कांदा आणि मिरची सॉफ्ट झाली पाहिजे. नंतर जी आपण आता पेस्ट बनवून घेतली होती ना, लाल मिरची आणि लसूणची, ती टाकून घ्यायची. ही टाकून घेतल्यानंतर माहिती आहे का, याच्यामध्ये कलर टाकायची गरज पडत नाही. याने ना रंग खूप छान येतो भाजीला. तर आता काही सुके मसाले टाकून घ्यायचे. तर लाल तिखट टाकून घेतलं, धने पावडर आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. तर मीठ आपण आधी देखील टाकलं होतं. त्याच्यासोबतच 1 चमचा पावभाजी मसाला परत टाकायचा. आपण 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतला याच्यामध्ये, कारण आधी 1 चमचा आणि आता. हा मसाला चांगला परतून झाल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घेतली. ही चांगली परतून घ्यायची. तर आपल्याला हे ड्राय होईपर्यंत परतून घ्यायची आहे. तर झाकून 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर इथे बघू शकता मध्ये-मध्ये हे असं परतून घेतलं होतं आणि हा मसाला मस्त असा ड्राय झाला. नंतर ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या ना, त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. आता याच्यामध्ये जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून घ्यायचं. तर कुकरलाच मी असं फिरवून पाणी टाकून घेतलं. तर बघू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. हां, 2-3 मिनिटं मी इथे उकळून घेतलं होतं. वरून देखील बटर टाकून घ्यायचं. बटर तुम्हाला जेवढं जास्त टाकता येईल ना, तेवढं टाकायचं म्हणजे याची चव खूप छान लागते. तर बघू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आणि रंग आलेला आहे. वरून सर्व्ह करताना देखील बटर वापरायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग या पावभाजी खायला. बाय.